विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज फुल लेंथ टेस्ट आहे. चौथी फुल लेंथ टेस्ट आहे, तीही फ्री. अजून हजारो मुलं अशी आहेत की ज्यांनी अजून एकही फुल लेंथ टेस्ट दिली नाहीये. सर, माझा 50%च अभ्यास झालेला आहे. माझा 50% अभ्यास झालेला आहे. मी फुल लेंथ टेस्ट देऊ का? अरे दे. तुझं 10%, 20%, 40%, 90% अभ्यास झाला तरी फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. 100% अभ्यास झालाय असं कधीही होणार नाहीये. सीईटी बाळांनो, बोर्डच्या एक्झाम पेक्षा वेगळी एक्झाम आहे. त्यात कितीही केलं तरी अभ्यास कमीच वाटणार आहे. मग कसली वाट बघताय? तुम्हाला इमिजिएटली काय करायचंय? ऍप डाउनलोड करा. ऍप्लिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर या नंबरवर कॉल करा. 80 87 31 80 64. आमची टीम इमिजिएटली तुम्हाला रिस्पॉन्ड करेल. सगळ्यात इम्पॉर्टंट, ऍप डाउनलोड करा. ऍप मध्ये रँकर्स कोर्स मध्ये जावा. स्टोर ऑप्शन मधून रँकर्स वर क्लिक केलं, कंटेंट वर क्लिक केलं की फुल फ्री लेंथ टेस्ट आहेत. चौथी टेस्ट आणि चार चार आहेत. चारीच्या चारी फ्री आहेत. आज एक द्या, अल्टरनेटिव्ह दुसरी तिसरी चौथी द्या. तुम्ही आतापर्यंत टेस्ट दिल्या नसतील तर टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट लागणार नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे, लक्षात घ्या. अलिखित सत्य आहे म्हणूया आपण. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घाबरू नका, पॅनिक मोड मध्ये जाऊ नका. मी तुम्हाला सांगतो, जे पहिली टेस्ट देणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो की 200 पैकी 40 ते 60च स्कोर होणार आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे विदाऊट गेस सोडवलं तर. आता फ्रॉडपणा काहीही करू नका. ओके, काही बघून इकडून तिकडून काही चुकीचं काम करू नका बाळांनो. तुम्हाला स्वतःला गेस गेस किंवा काय म्हणतो आपण, आपल्याला गेसच करायचं आपल्याला की आपण कुठे आहे. बघायचंय आपल्याला, असं मला म्हणायचं होतं की आपण कुठे आहे आणि मग ह्याच्यात आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची, लक्षात घ्या. मग आता कसला विचार करताय? मी तुम्हाला सांगतो, हात जोडून रिक्वेस्ट करतोय बाळांनो, प्लीज टेस्ट द्या. तुमच्या टेस्ट दिल्यामुळे मला फार फायदा होणार असं नाहीये. पण मला माहिती आहे तुमचा फायदा आहे याच्यात. तुमच्यात इम्प्रुव्हमेंट होणार आहे. जर टेस्टची प्रॅक्टिस असेल तर टाइम मॅनेजमेंट जमणार आहे. मग आता टेस्टमध्ये मला काय करायचंय की 15 मिनिटात केमिस्ट्रीला वेळ द्यायचा आहे आणि त्यात मला 30 प्लसच्या आसपास क्वेश्चन सॉल्व्ह होतातच बाळांनो. हीच स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे. आणि पुढे त्याच्यानंतर अगदी 45 मिनिटं वेळ द्या तुम्ही कुणाला, फिजिक्सला. नॉन स्टॉप वेळ द्या, काही हरकत नाही. आणि त्यात 20 प्लस इझी क्वेश्चन शोधा. येत नाही ते स्किप करा. येत नाही तर स्किप करा बाळांनो. तरी 60च मिनिटं झालेत, अजून 30 मिनिटं आहेत. मग केमिस्ट्रीचे स्किप केलेले क्वेश्चन सोडवा. तुमचा स्कोर नक्की चांगला होईल. आणि हीच टेक्निक आम्ही मॅथ्स मध्ये पण वापरतोय. त्याला मी 30-30-30 म्हणतोय. म्हणजे मी 90 मिनिटाचे 3 सेक्शन केले. पहिल्या 30 मिनिटात एकदम इझी क्वेश्चन्स, नंतर मीडियम आणि शेवटी हार्ड क्वेश्चन. आणि असं टेक्निक वापरली, ही स्ट्रॅटेजी वापरली तर का नाही यश मिळणार? प्लीज 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 टेस्ट द्यायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.